युट्यूब चॅनल मध्ये तुमचं नव्याने स्वागत आहे. सो गाईज आता आम्ही चाललोय दादर चौपाटीला. सो आम्ही आता काय काय एन्जॉय करणार आहे हे ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा की तुम्हाला ब्लॉग कसा वाटला. सो बाय. सो हे गाईज आता आम्ही निघालोय दादर चौपाटीला. पाऊस तर नाहीये, आता पुढे पाऊस असेल नसेल आय डोंट नो, बट ते आपल्याला कळेल. ब्लॉग एंड पर्यंत नक्की बघा गाईज. ट्रॅफिक आहे रोडला. माझा हस्बंड ड्रायव्हिंग करतोय, सो तो ड्रायव्हिंग करण्यामध्ये बिझी आहे गाईज. गाईज अशा प्रकारे ट्रॅफिक आहे दादरमध्ये. खूप बोर वाटतंय ट्रॅफिकमुळे. बघा फुल ट्रॅफिक ट्रॅफिक ट्रॅफिक. तर आपण थोड्याच वेळात दादर चौपाटीला पोहोचणार आहे. सो आपण तिथे जाऊन रिटर्न भेटू. तर गाईज अशा प्रकारे बघा पाऊस आहे छोटा छोटा. आता आम्ही पोचलोय. अशा प्रकारे आम्ही दादर चौपाटीला पोचलोय. सो गाईज अशा प्रकारे आम्ही पोचलोय. आता आपण बघा इथे थोडा थोडा पाऊस आहे. सो आता आपण इथे आपण जाऊया, तुम्हाला कळेल काय काय आहे काय काय नाही आहे. पाऊस तर खूप आहे गाईज, लाटा सुटल्या रे इथे. खूप सारी मज्जा येणार आहे. चला. सो हे गाईज तुम्ही बघू शकता आता आम्ही दादरला आहे. लाटा लाटा बघा, समुद्र समुद्र खवळला आहे. लाटा बघा. आता आम्ही जातोय गाईज. आता आम्ही सो गाईज आता ही बघा डॉली आपली. डॉली बघा कशी पुढे पुढे जाते. हे बघा गाईज मला भीती वाटते पाण्याची. हे बघा पाणी. पाणी बघा तुम्ही एकदम लाटा वगैरे. आम्ही तर नाही दिसत आहे तुम्हाला. हे बघा डॉली पॅन्ट वर मला एकटीला सोडून चाललाय गाईज. पाण्याचा लाटा बघा किती मोठा आहे. पाण्याच्या लाटा येत आहेत मोठ्या आणि आम्ही अंधार आहे पूर्ण. तर गाईज आहे बघा लय पाण्याला घाबरते. गाईज खूप सारं पाणी आहे इथे. बघायचं तुम्हाला दाखवते मी. हे बघा एवढ्या जोरात पाणी येते आणि हा मला त्या पाण्यामध्ये घेऊन चाललाय. हे बघा बघा
पाणी इथपर्यंत येते, पूर्ण पायाच्या इथे येत नाही. आम्ही खूप लांब आहे पाण्यापासून. गाईस थोडं माझं ऐकून ऍक्च्युली गाईस मी मुलगी आहे, सो मी पाण्याला खूप घाबरते आणि हा मला एवढ्या मोठ्या पाण्यामध्ये घेऊन आलाय आणि बघू शकता तुम्ही, पूर्ण पॅन्ट वगैरे खराब होते ह्याच्यामध्ये बघा. सो आम्ही आलोय दादर चौपाटी. खूप मस्त व्ह्यू आहे, पण ते ना थोडी पाण्याची भीती वाटते. हा बघा मला सोडून असं पळतो एकटीला बघा. हो ना. गाईज आता अशा प्रकारे आपण मक्का खाऊया. मक्का खाऊया, घ्यायला जाऊया. जाऊया. आता आपण त्या मक्क्यावाल्या काकांना सांगूया की काका एक मक्का बनवा. खूप थंडगार मोसम आहे, खूप सुंदर लाटा सुटले. सो आता आपण मक्का खाऊन घेऊया. तर गाईज अशा प्रकारे आपण मक्का खायला. सो आम्हाला ह्या बाबांनी मक्का दिलाय की तुम्ही मक्याची पण शूटिंग करा. सो आता आम्ही मक्का ते बघा, बाबा 1980 पासून इथेच आहेत. विले पार्ले पासून येतात इथे. आणि डॉली इथं विचारते. सो गाईज हे बाबा आहेत ना, हे 1980 पासून इथे मक्का stall विकतात. म्हणजे इथेच असतात. ते ऑल सीझन इथे मक्का विकत असतात. विले पार्लेला ते राहतात, इथे ते मक्का विकतात. तर गाईज बघा, आता आपला मक्का रेडी आहे. मसाला वगैरे लावतायत बाबा. मग मसाला सो लावून गाईज जर तुम्ही दादर चौपाटीला कधी विजिट केलं तर या बाबांना नक्की भेट द्या. खूप आणि मक्का खा. सुंदर असा स्वभाव आहे या बाबांचा. हे बघा, हे देखो, बाबांनी हे बघा मक्का आता दिला आम्हाला आपल्याला. मक्का दिलेला आहे. थँक्यू. सो गाईज ही डॉली बघा खाण्यामध्ये फुल बिझी आहे. मला तर काही देत नाही कधी. खूप छान, खूप छान. हां, अप्रतिम. खूप छान आहे. तुम्ही आला तर एकदा खाऊन बघा. इथे बघा. सो गाईज आपण आता आलो आहे चैत्यभूमी इथे. पण चैत्यभूमी आता सध्या बंद आहे, हे बघू शकता तुम्ही. मी ते पुढे जाऊन पण दाखवेल तुम्हाला, इथून नाही दिसले तरी. हे बघा इथं कसं आहे, क्लायमेट आहे बघा, एक नंबर वाटतं इथून पण. पाणी, लाटा वगैरे एकदम खतरनाक. लाटा तर एकदम खतरनाक आहे. हे बघा, आणि डॉलीचं काय चालू आहे बघा. आपण फक्त खाणं, फक्त या खाणं. मक्का खायला खूप छान लागतंय. सो गाईज बघा, आणि मला बोलतो की नुसती डॉली खात असते. आता तुम्ही तुमच्या डोळ्याने बघा की हा किती खातोय. मला विचारत सुद्धा नाही एकदा पण की तुला हवंय का. मी तो तुमच्या समोर त्याला 4 टाइम विचारलं की तुला देऊ का म्हणून. तो मला एकदाही नाही विचारत. कारण की ती मला विचारत नाही. विचारायला लागली तरी मी तर तुमच्या समोर 4 टाइम विचारलं. तुम्हाला दाखवते विचारते म्हणून. विचारत ना मी तुला कधीच नाही विचारत ती मला. ती आता स्वतःच एकदा खाते. दे, चल एकदा नाही दे मी ना, एकदा एकदा द्या. तर गाईज तुम्हाला मी बोललेलो ना, चैत्यभूमी आता बंद आहे. रात्री आहे ना, त्याच्यामुळं चैत्यभूमी आता बंद आहे बघा. दाखवते तुम्हाला. हे बघा बंद आहे, टाळ आहे. ऍक्च्युली गाईज आहे ना, आता नाईट आहे त्याच्यामुळे अशा प्लेस नाईटच्या बंद असतात. So हे hey गाईज guys, आता आम्ही निघालेलो आहे घरी. घरी. सो व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघा. ब्लॉग कसा वाटला हा कमेंट बॉक्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आम्ही दादरला आलेलो, आम्ही एन्जॉय केली. तुम्ही पण या, विजिट करा, खूप सारं एन्जॉय करा. बाय.